प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला प्रेमपूर्वक सलाम। धड्यांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आजच्या सायंकाळी 9व्या धड्याला आजपासून आपण सुरुवात करत आहोत आणि 9व्या धड्याचं नाव आहे नियमशास्त्र जगणे, लिव्हिंग द लॉ असं आजच्या धड्याचं नाव आहे। सुवर्णवचन जे काय आहे ते तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पुस्तक उघडून बघू शकता। त्याच्यामध्ये आपल्याला एक सुंदरसं निर्गमचं पुस्तक 20 अध्याय 22 आणि 23 हे वचन सुवर्णवचन म्हणून देण्यात आलेलं आहे। प्रियजनांनो, नियमशास्त्राबद्दल पुन्हा एकदा जसं आम्ही मागच्या आठवड्यात शिकलो त्याच पद्धतीनं याही आठवडाभर नियमशास्त्राच्या गोष्टींच्या बद्दल शिकणार आहोत। देवानं दिलेलं नियमशास्त्र, परमेश्वराचं नियमशास्त्र याबद्दल आपण शिकणार आहोत। इस्रायल लोकांना नियमशास्त्र देण्यामागचा देवाचा उद्देश हा होता की त्याद्वारे देवावरील विश्वासाचा एक समर्पित समाज उभा करावा, जो समाज या नियमशास्त्राला धरून चालेल। या नियमशास्त्रामध्ये जे देवाने आपले अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराखाली ते आपले जीवन जगतील आणि परमेश्वर आपला पुढारी आहे हे जाणतील आणि त्याच्या मार्गदर्शनानेच, फक्त त्याच्या मार्गदर्शनानेच चालतील। असे लोक, असा समाज देव उभा करू इच्छित होता आणि म्हणून त्यानं नियमशास्त्र दिलं आणि त्यासारखं तुम्ही जगा म्हणून सांगितलं। दैनंदिन जे काही काम आहे ते सर्व देवाने दिलेल्या नियमाच्या आधारे करतील असा हेतू देवाचा होता। म्हणून त्यानं आपलं नियमशास्त्र, आपली इच्छा, आपलं शील, म्हणजे देवानं दिलेलं ते नियमशास्त्र जे होते ते त्याचं शील होतं, ते त्यानं त्यांना दिलं होतं। देवाने या नियमशास्त्राचे प्रशासक म्हणून याच इब्री समाजातील शास्त्री लोकांना परमेश्वरानं नियुक्त करण्याची आज्ञा दिली होती। देवाची अशी योजना होती की त्या दिलेल्या नियमशास्त्रावरती कोणीतरी प्रशासक म्हणून असावेत आणि ते शास्त्री लोक असे होते। याजक सुद्धा नेमले होते। ते याजक लोक या नियमशास्त्रातून मंडळीला, लोकांना शिकवत होते आणि फक्त याजकांनीच हे नियम किंवा नियमशास्त्र, देवाचं नियमशास्त्र मंडळीला शिकवायचं नव्हतं। एवढंच मर्यादा नव्हती, तर तिथं शिकून आलेल्या प्रत्येक पॅरेंट्सनं, प्रत्येक आई वडिलांनं ते नियमशास्त्र जे आहे देवाचं ते आपल्या मुलांना घरी आल्यानंतर सुद्धा शिकवायचं होतं। आजची पण परिस्थिती ती तशीच आहे, तशीच असली पाहिजे। आई वडिलांनो, विशेषतः लक्षात ठेवा, जे चर्चमध्ये तुम्हाला देवाचे नियम शिकवले जातात ते नियम आणि ते नियमशास्त्र हे तुमच्या मुलांच्यासाठी खूप उपयोगात आहे आणि त्यांना तुम्ही निजता, उठता, बसता, चालता, बोलता शिकवले पाहिजेत। त्याचं मर्म, त्याचं महत्त्व, देवाचं महत्त्व त्यांना सांगितलं पाहिजे। अशीच योजना देवाची इस्रायल लोकांच्या बद्दल नियमशास्त्र देताना होती। कोणत्याही बाबतीत आणि कोणत्याही ठिकाणी जेव्हा कोणीतरी एखादा नियम किंवा नियमावली तयार करतो, ते सर्व नियम ज्याने हे नियम तयार केले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला साक्ष देतात किंवा माहिती देतात। म्हणजेच की तो केलेला नियम किती आदर्श आहे, त्याच्याकडून काय आदर्श घ्यावा, नियम तयार करणाऱ्याकडून, नियम करणाऱ्याचा ध्येय काय आहे हा नियम करण्यासाठी, आणि हे नियम बनवण्यामागचा त्या नियमकर्त्याचा उद्देश काय आहे, आणि जो नियम करतो त्याचं शील काय आहे, हे सर्व जो नियम बनवतो त्याच्याबद्दल त्याने बनवलेल्या त्यानं बनवलेलं नियमशास्त्र दाखवतं, स्वतः प्रकट करतं की ज्यानं नियमशास्त्र निर्माण केलेला आहे तो आणि त्याचं शील आणि त्याचं गुणधर्म काय आहेत। म्हणून ज्यावेळेस देवानं आपले नियम दिले त्यावेळेस ते देवाचे नियमशास्त्र देवाचं गुण आणि देवाचं शील प्रकट करणारे असे होते। बायबलमध्ये आम्ही पाहतो की एक उदाहरण आहे आणि ते बायबलमध्ये आजच्या धड्यामध्ये सुद्धा उदाहरण आहे की फारो राजानं इब्रियांची जन्मलेली मुलं मारून टाकण्याचा आदेश काढलेला होता, आज्ञा काढली होती आणि त्या आज्ञेवरून त्या राजाचं शील, त्या फारोचं शील प्रगट झालं की तो किती दुष्ट आहे व किती वाईट आहे व किती जळकुकडा असा आहे, त्याला त्या इब्रियांची किती भीती आहे हे शील त्याचं प्रगट झालं त्या आज्ञेद्वारे। परंतु जर त्याने कदाचित
असा नियम केला असता की त्याच्या राज्यामधील कोणी असो, प्रत्येक तरुण तरुणी किंवा प्रत्येक वयात आलेला मुलगा मुलगी किंवा 18 वर्षावरील मुलं यांना उच्च शिक्षण फुकट देण्यात येईल. त्यांचा सर्व खर्च राज्य भरेल. असा जर उवट हुकूम त्या फारोनं पोरांना मारण्याच्या ऐवजी असा उवट हुकूम जर काढला असता, तर त्याच्या आज्ञेबद्दल, त्या राजाबद्दल आपला राजा किती उदार मनाचा आहे असा लोकांचा समज झाला असता आणि त्याच्याबद्दल लोकांना असं वाटलं असतं की हे सर्व करून, या सर्व गोष्टी, चांगल्या गोष्टी करून राजा आपल्या देशाची, आपल्या समाजाची, आपल्या लोकांची उन्नती करू पाहत आहे. पण अनफॉर्च्युनेटली असं काही झालं नाही. उलट इब्री मुलांना मारण्याचा दुष्ट उद्देश लक्षात येऊन फारो राजाचं शील काय आहे हे सर्व जगासमोर आज तागायत येत आहे की तो किती दुष्ट राजा होता. त्यानं काढलेली आज्ञा आणि देवाने काढलेली आज्ञेची या ठिकाणी तुलना करण्यात आलेली आहे की देव त्याच्या जेव्हा आज्ञा किंवा नियम देतो त्याचं शील प्रगट करतो, आणि एखादा माणूस ज्यावेळेस असे दुष्ट नियम काढतो, वाईट नियम काढतो, त्यावेळेस तो किती दुष्ट आहे हे त्याचं शील प्रगट करतो. जसे की आम्ही फारो राजाचं उदाहरण बघितलं. इब्री लोकांना दिलेले देवाचे नियमशास्त्र देव कसा आहे हे प्रगट करते. त्याने नियमशास्त्रामध्ये लिहिले आहे की देवाचे शील काय आहे, देव किती पवित्र आहे, तो किती सामर्थ्यशाली आहे आणि तो किती प्रीतिशील आहे, हे सर्व त्याने त्या नियमामध्ये लिहिलेले आहे. त्याचे नियम देवाला प्रगट करणारे, स्वतःला देवाला प्रगट करणारे असे आहेत. हे दुष्टाईच्या विरोधात आहेत. देवाचं नियमशास्त्र सर्व वाईट गोष्टींच्या विरोधात आहे. जसा देव पवित्र आहे त्याच पद्धतीनं त्याने दिलेले नियम सुद्धा पवित्र आहेत आणि न्याय्य असे आहेत. ज्यावेळेस हे जग परमेश्वर आपल्या हाताने निर्माण करत होता त्यावेळेस त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी देवाचे नियमशास्त्र त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला संकटातून सोडवण्यासाठी तयार करण्यात आले होते. तसेच ते नियमशास्त्र या पृथ्वी तलावर राहणाऱ्या प्रत्येकाने देवाला आदर द्यावा, एकमेकांसाठी प्रीती प्रदर्शित करावी आणि जीवनाचं मोल जे देवाने त्यांना फुकट दिलेलं जीवन आहे त्या जीवनाचं मोल समजून घ्यावं यासाठी त्याने तयार केलेले नियम माणसाला आधार देणारे असे होते. म्हणून ते नियम प्रियजनांनो पवित्र आणि सामर्थ्यशाली असे आहेत. देवाचा नियम हा त्याच्या नीतिमत्तेचा महान पुरावा आहे. हा नियम त्याच्या सर्व आवश्यकतांमध्ये परिपूर्ण असा आहे आणि देव आपल्याला त्याचे पालन करण्यास पाचारण करतो, सांगतो, त्या नियमांचे पालन करण्यास सांगतो. कारण त्याद्वारेच आपली सर्व कृत्य, या नियमशास्त्राद्वारेच आपली सर्व कृत्य त्या दिवशी, न्यायाच्या दिवशी आपला हिशोब ठरवतील. जेव्हा स्वर्गातील पुस्तके उघडले जातील आणि सर्वांची कृत्ये विश्वाच्या न्यायाधीशासमोर, देवासमोर पुन्हा येतील आणि उघड होतील, तेव्हा याच सर्व देवानं दिलेल्या नियमावलीवरतीच आपला खटला चालवला जाईल. पण या जगात दोन वर्ग आहेत. ते नेहमी होते, आज आहेत आणि ते नेहमीच असणार आहेत. आणि या दोन वर्गामध्ये काय फरक आहे हा प्रश्न गंभीर आहे आणि महत्वाचा आहे. देवाच्या चर्चमधल्या लोकांच्या बद्दल मी बोलत आहे. एक वर्ग देवावर प्रेम करतो, त्याच्या आज्ञा पाळतो, त्याचे भय बाळगतो, त्याच्या आदरयुक्त भयानं त्यानं दिलेल्या सर्व आज्ञा पाळतो. तर दुसरा जो गट आहे देवाला त्यांच्या ज्ञानात, त्याच्या नियमाला त्यांच्या ज्ञानात ठेवू इच्छित नाहीत. एक वर्ग त्याच्या कायद्याचे पालन करतो, त्याच्या आज्ञांचे पालन करतो, द रेमनंट चर्च. पण दुसरा वर्ग त्याच्या आज्ञा पालनांच्या आवश्यकतांकडे दुर्लक्ष करतो, चौथ्या आज्ञेकडे दुर्लक्ष करतो, शब्बाताच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करतो आणि देवाच्या नियमांचे याद्वारे तो उल्लंघन करतो. परंतु न्यायाच्या दिवशी या सर्व गोष्टींचा खटला उघड होईल.
पापामुळे कमकुवत झाल्यामुळे आपण स्वतः देवाचा नियम पाळू शकत नाही, परंतु ख्रिस्त आपल्या जगात मानवामध्ये देवाची नैतिक प्रतिमा पुनर्संचित करण्यासाठी आणि त्यांना म्हणजे लोकांना आज्ञाभंगाच्या मार्गापासून आज्ञाधारकतेच्या मार्गावर परत आणण्यासाठी या जगात आला. जगासाठी देवाचे ध्येय काय आहे हे समजून सांगण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला आणि आपल्या जीवनाद्वारे त्यानं ते दाखवून सुद्धा दिलं. देवाच्या देवाच्या सर्वस्वाचा पाया असलेल्या त्याच्या कायद्याबद्दल पालन करून देवाचे चरित्र प्रगट करणे किती सोपे आहे, किती चांगले आहे हे दाखवण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. आणि जे लोक, जी मंडळी देवाच्या कृपेत वाढतील आणि त्याच्या सामर्थ्याने देवाच्या नियमांचे पालन करण्यास पाहतील, ते नियम पाळण्यासाठी परमेश्वर त्यांना सक्षम करेल. ख्रिस्ताने नियमशास्त्र रद्द केले असे मानणारे लोक शिकवतात की त्याने शाब्बात मोडला आणि त्याच्या शिष्यांनाही तेच करण्यास न्याय्य असं ठरवल्याने आज्ञा दिली. अशा प्रकारे अनेक लोक खरोखरच गुहेत राहणाऱ्या यहुद्यांसारखे आधार घेत आहेत. येशू ख्रिस्तानं देवाचे नियम काटेकोरपणे पाळले याचं ते खंडन करतात. येशू ख्रिस्तानं योहानाचं पुस्तक 15 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये घोषणा केली होती या नियमांच्या बद्दल, देवानं दिलेल्या नियमांच्या बद्दल. तो म्हणाला होता की मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळल्या आहेत आणि मी त्याची या प्रीतीत राहतो. योहान 15:10. तारणहार किंवा त्याच्या अनुयायांनी शब्बाताचा नियम मोडला नाही. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त स्वतः इथं म्हणतो की मी माझ्या पित्याच्या आज्ञा आयुष्यभर पाळलेल्या आहेत. ख्रिस्त नियमशास्त्राचा जिवंत प्रतिनिधी होता. कसं पाळलं जातं देवाचं नियमशास्त्र हे त्यानं जगाला दाखवून दिलं होतं, त्याच्या अनुयायांना दाखवून दिलं होतं. येशू ख्रिस्ताच्या जीवनात, अखंड जीवनात देवाच्या नियमांचं उल्लंघन कधीच आढळलं नाही. त्याला दोषी ठरवण्यासाठी संधी शोधणाऱ्या साक्षीदारांच्या समूहाकडे पाहून तो आव्हान देत होता. तो आव्हान देऊन म्हणू शकला की तुमच्यापैकी कोण मला पापाबद्दल दोषी ठरवतो. योहान 8:46. मी देवाचा नियम मोडला आहे, परमेश्वराचा नियम मोडला आहे असं कोणी मला या जमलेल्या समूहापैकी सांगू शकेल का, असं येशू ख्रिस्त म्हणाला. इतका ठाम तो होता की त्यानं देवानं दिलेले नियम तंतोतंत पाळले होते. प्रियजनांनो, हे देवानं दिलेले नियम आपल्याला सुद्धा पालन करण्यासाठी दिलेले आहेत. त्याच्या नियमाचं उल्लंघन करू नये आणि शब्बाताची आज्ञा विशेषतः मोडू नये याकडे ख्रिस्ती जनांनी लक्ष द्यावं, विश्वासकांनी लक्ष द्यावं. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू. धन्यवाद.